नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आदिनाथ कारखान्याविषयीचे वार प्रतिवार त्याचे एक विश्लेषण या कार्यक्रमातून आपण आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू होणार का नाही किंवा त्याविषयी जे विविध मान्यवर प्रतिक्रिया देत आहेत त्याविषयीची हे आपण सविस्तर या भागातून सविस्तरपणे बातम्या पाहणार आहोत. तर पहिली बातमी आहे आमदार रोहित पवार, बारामती ॲग्रोचे जे आमदार रोहित पवार आहेत त्यांनी प्रसिद्धीपत्रकांना एक बातमी दिली आहे. त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये ते काय म्हणत आहेत हे आपण पाहूया. ते म्हणत आहेत की आदिनाथ साखर कारखाना बारामती ॲग्रोकडेच राहणार आहे आणि लवकरच बारामती ॲग्रो हे आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करणार आहेत. तर त्याविषयीची सविस्तरपणे बातमी पाहूया. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा नियमानुसार बारामती ॲग्रो कंपनीकडून चालवला जाणार असल्याचे आणि त्यासाठीचे कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू आहे. याबाबत कोणी कितीही राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी सभासदांनी चिंत राहावे अशा प्रकारची ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. तर ते पुढे बोलताना म्हणत आहेत की गेल्या काही दिवसांपासून करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या राजकारणाबाबत आमदार रोहित पवार यांनी परखड भाष्य केले असून चुकीच्या आणि गैरव्यवस्थापनामुळे आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा कर्जबाजारी झाला होता. परिणामी राज्य सहकारी बँकेने तो जप्त करून नियमानुसार टेंडर प्रक्रिया राबवून सर्वात जास्त भाडे देऊ केलेल्या बारामती ॲग्रो कंपनीला 25 वर्षासाठी भाडेतत्वावर चालवण्यात दिला. दरम्यान या कारखान्यावर दिल्ली स्थित NCDC बँकेकडून 5 वर्षापूर्वी घेतलेले 25 कोटी रुपये कर्ज आज 50 कोटी रुपये झाले आहे. त्यांच्या कर्जाच्या परतफेडीबाबत कायदेशीर मार्ग निघाल्यानंतर कारखाना चालवण्यासाठी त्यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबतच्या प्रक्रियेमध्ये 2 वर्षे गेली. या बारीक सारीक बाबी सभासदांना माहीत नसतात. नियमानुसार आदिनाथ सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून बारामती ॲग्रो कंपनीला चालवायला मिळालेला आहे. तेव्हा संचालक मंडळाने तसा ठराव मंजूर केलेला आहे आणि त्याला सर्वसाधारण सभेची मान्यताही घेतल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलेले आहे. कारखाना भाडेतत्वावर घेतल्यानंतरही तो सुरू न करणे हे कोणत्याही कंपनीच्या आर्थिक धोरणात बसत नाही. बारामती ॲग्रो कंपनी नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारी कंपनी आहे. त्यामुळे कारखाना सुरू करण्यामागील मूलभूत कारण लक्षात घेतली पाहिजे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही मंडळी सभासदांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असली तरी मीही राजकारणात असल्याने ही कोण मंडळी आहेत आणि त्यांचा काय डाव आहे हे ओळखू शकतो. हा कारखाना सुरू न होण्यात काही मंडळींचा व्यक्तिगत स्वार्थ दिसतो आणि या स्वार्थापायी जाणीवपूर्वक कायदेशीर किंवा सभासदांच्या आडून अडथळे आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असावा. परंतु कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू होणार असल्याचे आमदार पवार यांनी ठामपणे सांगितलेले आहे. बारामती ॲग्रो कंपनी आणि करमाळा तालुक्याचे 2007 पासून म्हणजेच गेल्या 15 वर्षापासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. करमाळ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या 4.5 लाख टन ऊसाचे तर गेल्या काही वर्षी 3 ते 3.5 लाख टन ऊसाचे गाळप केले आणि चांगल्या भावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शिवाय NCDC बँकेकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात उशीर होत असल्याचे दिसू लागले. केवळ करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये या हेतूने शेटफळगडे येथील बारामती ॲग्रोच्या युनिट 1चा विस्तार करून गाळप क्षमता वाढवण्यात आलेली आहे. त्याचा फायदा करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला असून आणि नोंद केलेल्या कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना शिल्लक राहिला नाही असे पवार यांनी स्पष्ट केलेले आहे. तर आमदार रोहित पवार यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. ते म्हणत आहेत की काही मंडळींनी काढलेली समिती ही कारखाना वाचवण्यासाठी आहे की राजकारण करून स्वतःचा बचाव करण्यासाठी आहे अशी शंका निर्माण होत आहे. सभासदांनी कोणतीही चिंता करू नये. लवकरच कारखाना सुरू केला जाईल आणि बारामती ॲग्रोकडे नोंद असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला जाईल. मुळी टाकण्यासाठी मी स्वतः जाणार आहे. त्यावेळी कारखान्याबाबतची संपूर्ण वस्तुस्थिती शेतकऱ्यांना सांगितली जाईल. अशा प्रकारचे जे प्रसिद्धीपत्रकाला माहिती दिली आहे त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये जे आमदार रोहित पवार आहेत यांनी म्हटलेलं आहे. तर पुढील बातमी आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत रोहित पवार यांनी सभासदांची फसवणूक केली आहे अशा प्रकारचे व्हाईस चेअरमन रमेश कांबळे यांनी म्हटलेलं आहे. तर ते काय म्हणत आहेत हे आपण सविस्तरपणे पाहूया. रमेश कांबळे हे म्हणत आहेत की लवकरच संचालक मंडळाची मीटिंग आयोजित करण्याचे नियोजन आहे. आम्ही सर्व सभासदांबाबतीत विचार केला आहे.
पवार यांनी गेले 2 वर्ष झाली साखर कारखान्याचे नुकसान केले आहे. शेतकरी कर्मचारी यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यामुळे बँकेचे कर्ज वाढले. NCDC व MSC बँकेचे कर्जाचा डोंगर वाढला. या सर्व नुकसानी जबाबदार पवार आहेत. त्यांनी आता कारखान्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आम्ही साखर आयुक्तांकडे करणार आहोत. वेळप्रसंगी देशाचे नेते रामदासजी आठवले यांच्या सहकार्याने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटणार आहोत. कारखानाबाबत सर्व निर्णय शेवटपर्यंत योग्य ते आता वरिष्ठ पातळीवर घेण्याची वेळ आली आहे, असेही अखेर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रमेश कांबळे यांनी सांगितलेले आहे. तर आता ह्याच्या पुढील बातमी आहे. सचिन काळे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि माजी युवासेना तालुका अध्यक्ष आहेत. तालुका अध्यक्ष सचिन काळे आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की बागलांनी राष्ट्रवादी सोडली म्हणून पवारांनी कारखाना अडचणीत आणला, अशा प्रकारची त्यांनी टीका केलेली आहे. तर ते काय म्हणत आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज फाईल भाडेतत्व शासन दरबारी मदत होणार असली की वादविवाद का घडतात? सहकार तत्वावर चालवा किंवा अन्य कोणत्याही तत्वावर पण कारखाना चालू होऊ द्या, असे मत युवासेनेचे माजी तालुका प्रमुख सचिन काळे यांनी व्यक्त केले आहे. काळे पुढे बोलताना म्हणाले की आता कारखाना चालू झाला पाहिजे, हे माझे व सुजाण शेतकऱ्यांचे मत आहे. आदिनाथ कारखाना म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीचे साधन बनवले आहे. आमदार रोहित पवारांनी सुद्धा बारामती ॲग्रोच्या माध्यमातून चालू म्हणून 2 सीझन वाया घालवले. परिणामी कारखाना बंद राहिला व करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिला. शेतकऱ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे येत्या काळात रोहित पवार यांनी कारखान्याच्या संदर्भातील धोरण स्पष्ट करावे. विनाकारण शेतकरी सभासदांच्या भावनेशी खेळू नये, असे स्पष्ट मत शेतकरी व सभासदांमधून होत आहे. मान्य बागल कुटुंब 2019 विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेले व शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभाही लढवली. त्यात त्यांचा पराभवही झाला. तुमची राष्ट्रवादी बागलांनी सोडली म्हणून जर आदिनाथ बारामती ॲग्रो चालवणार असे नादी लावू नका. तुम्ही बागलांचा राग संस्थेवर काढणार असाल तर ते चुकीचे आहे. एकतर 2019ला बागलांना पाडण्याच्या नादात तालुक्यातील बड्या नेत्यांनी कारखाना चांगला चालला तर बागल आमदार होतील. कारखाना स्थळावर आंदोलने करणे व त्याच्या बातम्या करणे, संचालक फुटलेल्या बातम्या करणे, कामगारांच्या आंदोलनाच्या बातम्या करणे, हे सगळे दप्तर तयार करून कर्ज देणाऱ्या बँकांना ते पाठवणे. संस्थेत वादविवाद असल्यामुळे बँकेने अर्थसहाय्य केले नाही. अशा पद्धतीने संस्था अडचणीत आणली व संस्था बंद पाडली. बागलांना विरोध करण्याच्या नादात संस्थेलाच विरोध केला. आणि आमदार रोहित पवार, तुम्ही सुद्धा बागलांना विरोध करण्याच्या नादात आदिनाथ चालू करतो म्हणून 2 सीझन बंद ठेवला, असे सचिन काळे यांनी यावेळेस त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा टीका केलेली आहे. अशा प्रकारे सचिन काळे यांचं त्यांनी स्पष्टपणे ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर पुढील बातमी आहे रासपचे तालुका अध्यक्ष राजशेट्टी देशमुख, ते काय म्हणत आहेत ते आपण पाहूया. पवार बळजबरीने कारखाना घेणार असतील तर आम्हाला न्यायालयात जावे लागेल, अशा प्रकारची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते काय म्हणत आहेत तर गेल्या अनेक महिन्यापासून बारामती ॲग्रोचा आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याबाबत येत्या वर्षीचा विरोध हा अनेक दिवसांपासून चालू होता. त्यावेळेस आमदार रोहित पवार यांनी कोणत्याही प्रतिक्रिया दिल्या नाही. परंतु या महिन्यातील 20 तारखेला कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये तालुक्यातील सर्व सभासदांनी बारामती ॲग्रोला कडाडून विरोध करून हा कारखाना बारामती ॲग्रोला चालवायला द्यायचा नाही असा ठराव मंजूर करून घेतला. 20 तारखेची आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील झालेली सर्वसाधारण सभा म्हणजे बाहुबलीचा खेळ होता की काय? गेल्या अनेक महिन्यांपासून आदिनाथ सहकारी साखर कारखाना थोड्याशा कर्जापोटी कुणाच्याही घशात न घालण्या संदर्भात म्हणजे तो कारखाना बारामती ॲग्रोला चालवायला देण्यास सभासद शेतकऱ्यांचा विरोध होता. त्याचा परिणाम म्हणजे 20 तारखेला सर्वसाधारण सभा, या सभेमध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रोला भाडेकरांना द्यायचा नाही असा ठराव सभासदांचा झालेला आहे. हा ठराव झाल्यानंतर आजच रोहित पवार यांचे वक्तव्य म्हणजे बळजबरी, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरामध्ये अतिक्रमण केल्यासारखे आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला आहे. तालुक्यातील 33,000 सभासद शेतकऱ्यांच्या पैशातून उभा राहिला आहे आणि हा कारखाना सहकारी तत्वावरच चालवण्यात यावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ही मागणी आपल्याला 20 तारखेच्या सभेमध्ये दिसून आलेली आहे. आणि हा जो ठराव झालेला आहे हा नुकताच झालेला असल्यामुळे
त्या ठरावाला महत्त्व आहे आणि या ठरावाच्या विरोधात जर रोहित पवार म्हणत असतील की आदिनाथ सहकारी साखर कारखाना आम्ही सक्षमपणे चालवू, आमची प्रोसेस त्यामध्ये चालू आहे, जे 25 कोटी बँकेचे कर्ज होते त्याचे आता दिल्लीच्या बँकेमध्ये 50 कोटी झाले आहेत, त्याची काळजी करू नये. कर्ज कोणी घेतले, काय केले, काय नाही त्याचा हिशोब तुम्ही करू नये. तालुक्यातील जनता सक्षम आहे, शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेअर्समधून कारखाना उभा केला आहे, त्यामुळे मोठमोठे आकडे दाखवून भयभीत करू नये. पवार यांनी जर गुप्त पद्धतीने कमी किमतीत साखर कारखाना विकत घेतल्यासारखे प्रकरण असेल तर सहकार क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांच्या विरोधात तुम्ही जर बळजबरीने कारखाना जरंडेश्वर सारखे घेणार असाल तर आम्हाला न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मागावा लागेल, असेही अखेर रासपचे तालुका अध्यक्ष राज शेटे देशमुख यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत आदिनाथ कारखाना आता बारामती ॲग्रो चालवणार अशा प्रकारे जरी रोहितदादा पवार यांनी सांगितलेलं असलं तरी बचाव समितीच्या समर्थनात म्हणा किंवा आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकार तत्वावर चालावा या संदर्भामध्ये आता एकंदरीत कुठे ना कुठे आवाज उठताना दिसून येत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कारखाना चालू होणार की अशाच प्रकारे ह्या राजकारणाच्या किंवा ह्या वार प्रतिवार यामध्येच असाच धुळखात पडणार हे पाहणं हे तितकंच दुःखदायक ठरणार आहे. कारण की शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्ये पडून आहे, त्याला तुरा येत आहे, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे, शेतकरी मानसिक तणावाखाली जगत आहे. त्यामुळे कारखाना आता कोणी का चालू करेना, पण कारखाना चालू करणं हे तितकंच गरजेचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकंदरीत कारखाना कधी चालू होतो हे पाहणं तितकंच आता औत्सुक्याचं असेल. तर पुढील बातमी आहे जे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोरोनाने थैमान घातलं आणि लॉकडाऊनने प्रत्येक व्यक्तीचं मानसिक संतुलन हे बिघडवून टाकलं. ते लॉकडाऊनला आज म्हणजे 24 मार्चला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या संदर्भातील ही बातमी आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया. आज मध्यरात्री लॉकडाऊन घोषित केले, याला 2 वर्ष पूर्ण होईल. गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या 24 तारखेला रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच मध्यरात्रीपासून म्हणजे 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे दिवसभरात खळबळ माजली होती. देशात कोविड-19ने बाधित झालेला पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी नोंदवण्यात आला. त्यानंतर गेल्या 4 महिन्यात या आजाराच्या रुग्णांचा आकडा 1 लाखापार गेला. याचा अर्थ रोज सरासरी 900 रुग्ण नोंदवण्यात आले. काही पाश्चात्य देशांमध्ये साथीच्या पहिल्या टप्प्यात रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. भारतात लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमणाचा वेग कमी करण्यात यश मिळाले होते. लॉकडाऊन करण्याची 3 प्रमुख कारणे होती. पहिले उद्दिष्ट म्हणजे विषाणूची साखळी तोडणे. साखळी तोडली तर विषाणूंचे पेशी विभाजन रोखले जाईल. दुसरे म्हणजे बाधित व्यक्तींमध्ये वाढ झाली तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयारी करायला आरोग्य यंत्रणेला अवधी मिळेल. आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे मानवी वर्तणुकीवर काम करणे. याचा अर्थ पुरुष, स्त्रिया आणि मुलांना हात धुणे, मास्क घालणे आणि सुरक्षित वावराचे नियम पाळण्याची सवय लावणे. अशा प्रकारची ही 3 उद्दिष्टे एकंदरीत कोरोनाच्या विषयी जे लॉकडाऊन लावलं होतं याविषयीची ही 3 उद्दिष्टे ठेवून लॉकडाऊन लावलं होतं. तर त्यामध्ये पहिला लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा म्हणजे 23 मार्च रोजी भारतात कोविड-19चे 415 रुग्ण आणि 10 मृत्यू नोंदवण्यात आले होते. मार्चच्या अखेरीपर्यंत रुग्णसंख्या 1251 वर पोचली आणि 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. एप्रिलच्या अखेरीस रुग्णसंख्या 33,062 वर आणि मृत्युमुखी पडल्याचा आकडा 1,079 वर गेला. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपण्यास केवळ काही दिवस उरले असताना म्हणजे 12 मे पर्यंत देशात 74,079 रुग्ण आणि 2,410 मृत्यू नोंदवण्यात आले. याचा अर्थ मार्चच्या अखेरीपर्यंत केवळ 7 दिवसात रुग्णसंख्या आणि मृत्यू तिपटीने वाढले. एप्रिल अखेरीपर्यंत म्हणजे 30 दिवसात रुग्णांच्या संख्येत 80 पटीने आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत 108 पटीने वाढ झाली. याचप्रमाणे 12 मे पर्यंत संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत 178 पटीने आणि मृत्यूच्या संख्येत 241 पटीने वाढ झाली. अजूनही कोरोना गेलेला नाही. आता लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. तरी पण आपण आजही हात धुणे, मास्क घालणे आणि सुरक्षित अंतराचे नियम पाळणे या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. अशा प्रकारची ही एक 5वी सविस्तर बातमी होती.
तर येणाऱ्या काळामध्येही कोरोना हा काही आतापर्यंत आपल्यामधून पूर्णतः संपलेला नाही, परंतु भीतीचे कारण जरी नसले तरी शासनाने जे नियम अटी आणि शर्ती ज्या घालून दिलेल्या आहेत त्याचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे. मास्क लावणं असेल, सुरक्षित अंतर ठेवणं असेल किंवा इतर ठिकाणाहून आल्यानंतर आपला स्वच्छ साबणाने हात धुणे असेल, हे जे नियम आहेत ते शासनाने मानवजातीच्या किंवा संपूर्णच समाजाच्या दृष्टिकोनातून बनवलेले नियम आहेत. कुठेतरी हा रोग प्रसार थांबवणे हा यामागील संपूर्णतः उद्देश आहे. ही एकंदरीत ही 5व्या बातमीमागील एक सार होता. तर ज्या पहिल्याच्या 4 बातम्या होत्या, ह्या 4 बातम्यांमध्ये जे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याविषयीचे वार प्रतिवार जे आणखी सुद्धा सुरू आहेत. बारामती ॲग्रोने जे सांगितलेलं आहे की कारखाना आम्ही चालवणार, आणि आता जे पवार यांना सुद्धा करमाळा तालुक्यातील काही नेते मंडळींकडून किंवा काही मान्यवरांकडून विरोध होताना दिसतोय. आदिनाथ बचावला समर्थन जरी मिळत असलं तरी पवार जे रोहितदादा पवार यांनी जी प्रसिद्धी पत्रकांना बातमी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की कारखाना आम्ही सक्षमपणे चालवणार आणि आम्हीच तो चालवणार, आणि मी स्वतः कारखान्यामध्ये ऊसाची मोळी टाकण्यासाठी हजर राहणार आणि त्यावेळेस शेतकऱ्यांशीही संवाद साधणार, अशा प्रकारचंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आदिनाथ कारखान्याविषयी सुद्धा राजकारण असेल किंवा कारखाना कधी सुरू होतोय हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं राहणार. घडणाऱ्या घटना आहेत त्या संघर्ष न्यूज सोलापूर प्रत्येक वेळेस दररोज आमच्या प्रेक्षक वर्गाला अपडेट देत राहील. तुर्तास तरी आपल्या सर्वांची या ठिकाणी मी रजा घेतो. धन्यवाद.